नमस्कार. अखेर ट्रेलर आला आहे. खूप दिवसाची प्रतीक्षा होती. छावा या चित्रपटाचा ट्रेलर काल आलेला आहे. सर्वांनी पाहिला असेल अशी अपेक्षा करतो. महाराष्ट्रातील लोकांनी तर नक्कीच पाहिला असेल अशी अपेक्षा करू शकतो आपण. 3 मिनिट 9 सेकंदाचा ट्रेलर आहे. 3 मिनिट 9 सेकंद सुद्धा डोळ्याची पापणी हालणार नाही असा कडक ट्रेलर दिसतोय. कडक म्हणजे व्हिज्युअल म्हणा, डायलॉग म्हणा, ॲक्शन म्हणा, इमोशनल म्हणा, सर्व गोष्टी एकदम कडक. हा चित्रपट नक्कीच हिट जाणार आहे. म्हणजे काही सीन असे, यामध्ये काही सीन असे दिलेले की एकदम काटे येतात, अंगावर काटेच येतात. छत्रपती संभाजी महाराजांची सिंहासोबत लढाई दाखवण्यात आलेली आहे. तो क्षण डोळ्याची पापणी हलणार नाही एवढा कडक सीन दिलेला आहे तो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांना बांधलेलं असतं, तिथे सुद्धा अतिशय इमोशनल असं दाखवलेलं आहे. एकदम भारी ट्रेलर दाखवलेला आहे हा. या संपूर्ण चित्रपटात विकी कौशलची ॲक्टिंग कडक राहणार हे तर 100% दिसते. म्हणजे टीजरमध्ये पण विकी कौशलचं ते इमोशनल दिसलं होतं, ते पूर्ण इमोशन दिसले होते. आणि त्यानंतर ट्रेलरमध्ये त्याचे डायलॉग, त्याचे ॲक्शन, त्याचे इमोशन हे संपूर्ण दिसतंय. अतिशय कडक असा चित्रपट हा. या चित्रपटाबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट, या चित्रपटाला म्युझिक दिलेलं आहे A.R. रहमान यांनी. अतिशय चांगलं असं म्युझिक राहणार हे नक्कीच आहे. त्यांचे भरपूर चित्रपट, रॉकस्टार वगैरे, म्हणजे म्युझिकच्या गोष्टींमध्ये तर त्यांना कोणी पकडू शकत नाही. तर या चित्रपटाला म्युझिक आहे A.R. रहमान यांचं. नक्कीच आता ट्रेलर लॉन्च झालेला आहे, टीजर पण आलेलं आहे. गाणं कोणतं आलेलं नाही आहे, परंतु A.R. रहमान यांचे गाणे, यांचं म्युझिकला आपण शंका करू शकत नाही एक जर आपण पाहिलं तर. त्यामुळे पुढील येणारे गाणे हे नक्कीच कडक राहणार आहे, यात काही शंका नाही. या चित्रपटाची प्रोडक्शन कंपनी जर आपण पाहिली तर मॅडॉक फिल्म्स ही आहे. यांची जर आपण चित्रपट सांगत झाले तर मुंजा, मागे आलेला कोकणातील जी स्टोरी होती मुंजा, तो सुद्धा कडक चित्रपट होता, अत्यंत जास्त प्रमाणात चालला. त्यानंतर हॉरर कॉमेडीमध्येच स्त्री 2, भेडिया यासारखे हिट चित्रपट त्यांनी दिलेले आहेत. तर प्रोडक्शन कंपनी तर अत्यंत चांगलीच आहे. आता काल जो ट्रेलर लॉन्च झाला होता, रिलीज झाला होता, त्याआधी जर आपण पाहिलं तर या चित्रपटाचा मोशन पोस्टर पण आले होते. या चित्रपटाचे जे मोशन पिक्चर्स म्हणा किंवा पोस्टर होते ते सुद्धा त्यांनी रिलीज केले होते. तर यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना जल, वायू, अग्नी, पृथ्वी म्हटलं होतं. या मोशन पोस्टरमध्ये त्यांना जल, वायू, अग्नी आणि पृथ्वी म्हटलं होतं. खूप असं सुंदर मोशन पिक्चर पण आहे, ट्रेलर पण आहे, टीजर पण आहे. आतापर्यंत जी लाईन आहे ती संपूर्ण अशी कडक दाखवण्यात आलेली आहे. आणि 14 फेब्रुवारीला हा चित्रपट लॉन्च होणार आहे, चित्रपट रिलीज होणार आहे. नक्कीच थिएटरमध्ये 100% थिएटरमध्ये पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. या चित्रपटात म्हणजे ह्या ट्रेलरमध्ये घ्या किंवा टीजरमध्ये घ्या जो मागे आलेला होता, यामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची, यामध्ये व्हिज्युअल दाखवण्यात आलेले ते अत्यंत ओरिजिनल वाटतं. म्हणजे रक्त जे सांडताना जी तलवार चालती तेव्हा पण तुम्ही जर बघितलं तर अत्यंत कडक असं ओरिजिनल वाटणारे सीन दाखवलेले. आणि खरं पाहिलं तर असे चित्रपट बनणं गरजेचंच आहे. फक्त महाराष्ट्रापुरते नाही तर संपूर्ण विश्वामध्ये बनणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर त्यांनी जे युद्ध दाखवलं, यामध्ये जे संपूर्ण युद्ध दाखवलं तर ते अतिशय असं ओरिजिनल असं युद्ध वाटतं आपल्याला. जेव्हा तुम्ही बघताय ते ट्रेलर बघा, तुम्ही ट्रेलर नक्कीच बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय की किती मेहनत घेतलेली, या चित्रपटामागे किती मेहनत घेतली हे दिसतंय तिथे. आणि खरं सांगत झालं तर अभिमानानं छाती फुगते जेव्हा असे सर्व गोष्टी समोर येतात. तर नक्कीच चित्रपट तर बघावंच, परंतु अभिमानानं छाती फुगते. छत्रपती संभाजी महाराजांवर हा संपूर्ण चित्रपट आहे. तर अतिशय चांगला असा हा मेहनत केलेला चित्रपट दिसतोय. नक्कीच बघा. 14 फेब्रुवारीला हा संपूर्ण भारतामध्ये रिलीज होतोय. संपूर्ण भारतात 14 फेब्रुवारी. नक्की हा चित्रपट बघा. बुक करून ठेवा, तिकीट बुक करून ठेवा, डेट काढून ठेवा. 14 फेब्रुवारीला नक्की हा चित्रपट बघा. माझं तर म्हणणं आहे, जे रेकॉर्ड आलेले आतापर्यंत पुष्पाचे म्हणा किंवा RRR वगैरे ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी ते त्यांच्या स्तरावर ओके असेल, परंतु हा चित्रपट आपण बघणं अत्यंत गरजेचं आहे. मेहनत पण तेवढीची आणि काय दाखवत आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी काय केलेलं आहे हे दाखवत आहे. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर परत एकदा डेट सांगतोय, 14 फेब्रुवारीला छावा हा चित्रपट रिलीज होतोय. विकी कौशल यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणारे आपल्याला. नक्की चित्रपट बघायचा आहे 14 फेब्रुवारी.